हॅलो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी आंधळ्याला डोळं, पाहिल्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं संविधान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीर अमर शेठला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन करून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी, नॅशनल कोऑर्डिनेटर माननीय आकाश आनंदजी यांच्या नेतृत्वाखाली या देशात आणि महाराष्ट्रात युवकाची फौज तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या आकाश आनंद साहेबांच्या टीमचा एक सदस्य शुभम या ठिकाणी परभणी प्रभाग क्रमांक 13 मधून बाबासाहेबांचा हत्ती घेऊन जातीवादी मनोवाद्यांच्या विरोधात लढत आहे. मी पण बारामतीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी लढवली. माझा त्याच्यात पराभव झाला, मात्र मी 2 नंबरची मतं घेतली आणि डिपॉझिटची मतं जास्त केलं माहिती आहे का मावशी? मोदीचं आणि शरद पवाराचं. आणि माझ्या लिंकीच्या विरोधात तर मोदीला मत किती? 60, फक्त 60. आणि शरद पवाराला 50. दोघांची मतं, दोघांचं डिपॉझिट जप्त केलेलं आहे. आणि परवा दिवशी त्या बातम्यात बघितलं, अजित पवार आलता इथं म्हणला ना दत्तक घेऊ तुम्ही परभणीकरांनो. अजित पवाराचं काय ऐकू नका. अजित पवार दत्तक गेलं, पोराला तुमची घरं सारं उठवून त्याच्या पोराच्या नावावर करत. आमच्या पुण्यात बघितलं ना काय केलं? 500 रुपयात त्याने 1800 करोड रुपयाची महारवातनाची जागा लुटली आणि काय करत नाही, ती नुसती जाहिरात करतात. राष्ट्रवादीचे उमेदवार मी बघतो की म्हणतात बारामती सारखी परभणी करू. आधी काही तुम्हाला किड पडलं होतं करायचं होतं की. बरं, आता राज्यात एकत्र आहे फडणवीस आणि अजित पवार, केंद्रात मोदी बरं अजित पवार, आणि इथं गल्लीत काय करतात एकमेकाच्या विरोधात. ही नुसती दाखवतात ही दोघं मी एकाच बापाच्या अवलाद आहेत, एक चौथीत आहे एक मावशीत आहे. आणि तुम्हाला मला फसवण्यासाठी आलेले आहेत. आता पैसे बी वाटतात. आणि ही सगळी आहेत, ही सगळीच्या सगळी तुम्हाला मला आजपर्यंत लुटत आलेले आहेत. म्हणून पोरांचा पैसे घेऊ नका, पोरांना मत देऊ नका. आणि जर त्यांनी बळात आणून दिलं पैसे तर सगळ्या परभणीकरांनी पैसे घ्या. पण ज्यांनी पैसे दिले त्याला अजिबात मत देऊ नका. मत तुम्हाला तुमच्या माझ्यासाठी लढणाऱ्या शुभमला देते, शुभमच्या हत्तीला देते. कारण तुम्ही बघा की आता देशात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे? फडणवीस. त्याची बायको गाणं म्हणते ती नाचतंय, मुख्यमंत्री अडकडं नाचतंय. तुमच्या परभणीच्या विकासाला जर गती द्यायची असेल तर अशा युवकांना पुढं केलं पाहिजे. आणि पुढं करून बाबासाहेबांच्या हत्तीच्या समोरला बटन दाबून
एक लढणारा 23 वर्षाचं पोरग त्याला या काउन्सिल मध्ये पाठवलं पाहिजे. मी बारामतीत समजून सांगितलं सगळ्यांना. 21 वर्षाच्या माझ्या लेकीला बारामतीकरांनी बारामती नगर परिषदेच्या काउन्सिल मध्ये पाठवलेलं आहे आणि करोडोनी रुपये वाटलं माझ्या पुरीच्या विरोधात, करोडोनी. पण मी समाजाला सांगितलं होतं, बहुजन समाजाला सांगितलं होतं, समजावून सांगितलं होतं. गेल्या 30 वर्ष मी पवाराच्या विरोधात संघर्ष करतो. 3 वेळा मला तडीपार केलं तर आजी हसती. आजीला वाटतंय टाकू बी पाणला काय फोनवर बघते ना तुमचं. नाही भेट कुणाला. आणि म्हणून नाही मी पण नाही भेट. मी अजित पवारला भेट नाही, शरद पवारला नाही, त्यांच्या बापाला भेट नाही. कारण माझ्या बापाचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि माझ्या बापानं कायदा लिहिलाय आणि ह्या लेखाने तो कायदा वाचलाय पण. त्याच्यामुळं तुम्हाला बघा 15 तारखेला काय आहे, बहीण कुमारी मायावतीजींचा वाढदिवस आहे. तर ह्या वेळेस परभणीत बहीणजींचा वाढदिवसाचा केक कापला जाणार नाही. ह्या वेळेस काय करायचंय आपल्याला, हत्ती समोरला बटन दाबायचंय, बहीणजींना गिफ्ट द्यायचंय, शुभमला नगरसेवक बनवून. आणि तुम्ही यांच्यापेक्षा तुम्ही जास्त काम करायचंय. 14ला बी तुम्ही काम करायचंय. काम करून या. घड्याळावाला पैसे वाटत असेल तर माणसं उठवून त्यांच्याकडे लावायचं. नदीला पडायचं ह्या वेळेस त्या कमळावाल्याला घड्याळवाल्याला. तुम्हाला मला लुटलेलेच पैसे आहेत. फक्त आपल्याला फसवण्याचं काम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून यांनी केलेलं आहे. आणि आता बी येऊन काय सांगतात, विकास करणार आहे. आता घर कोण म्हणताय उठवणार, बापाचा आहे होय त्यांच्या. आमच्या घरात काही लावा नाही येत म्हणलं नाही. हा, घर बीर कोण उठवणार नाही, घर काय उठू देणार नाही. बहुजन समाज पार्टी आणि परम आदरणीय बहीणजी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आणि मला भेटण्याचं कारण नाही. तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचा वजवाटोळ करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सायना, बीजेपी यांना धडा शिकवायचा आहे. येणाऱ्या 15 तारखेला हत्तीच्या चित्रासमोरलं बटन सभागृहात पाठवायचं आहे. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. कारण मी रात्री माझी सभा सोलापूरला होती, सोलापूरची सभा 10ला संपली आणि मला निघायला तिथून 1:45 वाजले. मी 1:45 वाजता तिथून आलो. आल्यानंतर थोडा आराम केला 2 तास आणि परत आता इथं आपण पदयात्रा केली आणि इथून मी परत पुण्याला निघालोय. उद्या आपल्या जे बारामतीचा नगरसेवक आहे त्याच्या गटनेता म्हणून रजिस्ट्रेशन करायचंय कलेक्टर ऑफिसला. खरं तर कॅन्सल केलता आणि माझ्या पोरीने मला लावलं की नाही शुभम भैया तिथं एकटाच आहे आणि शुभम भैयासाठी आपल्याला जायचं. जर गट बनवायचा नसता तर आम्ही सगळेच होतो मग प्रचाराला आणि इथंच राहणार होतो 15 तारखेपर्यंत. परंतु 16 तारखेला आमची बारामती नगर परिषदेची निवडणूक आहे. उपनगराध्यक्षपदाची स्वीकृत सदस्य निवडायचं आहे आणि गटनेता उद्या बनवायचा असल्यामुळं ती आली नाही. 3च ती आली तरी बाबतीत झालाय. परत 16 तारखेला तुम्ही निवडून शुभमला द्यायचंय आणि 16 तारखेला मग मी परत 17 तारखेला याची हत्तीवरनं मिरवणूक काढू आपण. मी बारामतीत तुम्ही बघितलंय ना, बारामतीत आणि सगळ्या समाजाने महाराष्ट्रातल्या ST, ओबीसी, मायनॉरिटी समाजाने आपली लेख म्हणून तिचं कौतुक केलेलं आहे. आणि मी पण ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी सांगितलंय आता ही माझी मुक्ता साळवे ही समाजाची आहे आणि समाजाचं सगळ्यांचं. बहुजन समाज पार्टी काही एका जातीची नाही. बहुजन समाज पार्टी ही जातीत मानत नाही. जाती हे जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. जनावरांची टॉयलेट बघून तुम्ही ओळखू शकता ही कुठल्या जनावरांनी घाण केली. कुत्र्याची, कोंबडीची, डुकराची ओळख येते का नाही. 20 जातीची 20 माणसं परसाकड बसवायची
आणि कलेक्टरला बोलवायचा आणि ओळख बरं म्हणायचं आता कोण कोण गेले का ओळखेल का कोण? काय नाही जाती या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला बाबासाहेबांच्या हत्तीसमोरलं बटन दाबायचंय आणि शुभमला आपला लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवायचंय. आणि तुम्ही ते 15 तारखेला करताल ही मला आशा आणि अपेक्षा आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.